27 रात्र 26वी. बंधू प्रेमाची शिकवण. मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंड त्यावेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्याला देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला आतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनंच तो वाचला होता. मी दापोलीस जवळ शिकायला राहिलेलो होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचो. परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वात चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद? पैसे कुठून आणायचे? माझ्या आईनं गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे. पौष्टिकही आहे. कांद्यात फॉस्फरस आहे असं डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्याला राष्ट्रीय अन्न म्हणत असू. कारण नेहमी कांदा असेच. कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला. शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यांना कांद्यापासून अपाय नाही. परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यांना मात्र तो बरा नव्हे. कांद्याचे गुणधर्म काहीही असोत, माझ्या आईनं कांद्यांना अर्धवट वाफ दिली. वरचे सालं काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदे पाक फार थंड असतो असं सांगतात. आई माझ्या मोठ्या भावाला रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली. मी एक दिवस आईला म्हटलं, आई, आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो. मी तुझा नावडताच मुळी. दादाला कांदेने बिंदे. त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त. आम्हाला काही नाही. आम्ही जवळचे ना. आम्ही नेहमी घरी येतो. आम्हाला कोण विचारतो? जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे, असं आहे बुवा. दादाची मात्र चमाण आहे. मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते. मिळाला असता कांदे पाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप. माझे शब्द ऐकून दादाला वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्याला सुद्धा पुष्कळ कष्ट करावे लागत होते. परंतु मुकाट्यानं सारं सहन करत असायचा तो. माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता. शांत आणि धीमा होता. समुद्र जसा आत वडवानळ आणि जवळ असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे. परंतु तोंडातून ब्र कधी काढत नसे. तो मनातील दुःख कधी कोणाला सांगायचा नाही. स्वतःचं दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यांना सांगून त्याला आणखी का दुःख द्या असं तो म्हणायचा. दादा आईला म्हणायचा, खरंच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते ग. उद्यापासून मला देऊ नकोस. साऱ्यांना देणार असशील तरच मला दे. देवी बऱ्या झाल्या, आता काय? बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारे मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे तुम्ही माझी कोण सावत्र मुले आहात का श्याम? असे रे काय घालून पडून बोलतोस? अरे त्यांच्या तळपायाची डोळ्याची सारखी आग होत असते. रात्री तळमळत असतो. त्याला झोप येत नाही. हे तुला माहिती नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे मला का नाही देवी आल्या? श्याम, अरे असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले तर तुला नुसती भूते आठवतात. असे करू नये रे श्याम. तू का आता लहान आहेस? मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम उगीच वाचायचे का वाटते ते? काही त्यातला गुण घ्यावा की नाही? तुझाच ना तो भाऊ का कोणी परका आहे? अरे परक्याचाही हेवा करू नये हो. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे. तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत, कढत पाणी देते. तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरे काहीतरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार तुम्ही. असे नको हो करू श्याम. दादा आईला म्हणाला, आई, तू उगीच मनाला लावून घेतलेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून? आई म्हणाली, जा रे श्याम, फाळके काढून आण. सुयऱ्याचे पाने नको हं. हो हो, कापू नकोस. ते पान कापे घे आणि वरची पाने काप. जा. मी गेलो आणि पान काप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पडल्या. पानं नीट कापून घरी आणली. अण्णा टाटोळ मला वाजवायला दे, मी फटे करीन, बाबुल्या म्हणाला. आई पानग्या करायला बसली. कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते त्यामुळे फारच छान लागत होती.
अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेला लोणी साखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या हो. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवत असे. दादानं कांदेपाक आणला आणि पानगीबरोबर त्यानं सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादानं मला विट्टी दांडू खेळायला बोलवलं, मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारत होता. तो झाडांना बाण मारी आणि झाडातून चीक बाहेर पडे. मी रागानं जाऊन म्हटलं, दादा, त्या झाडांना का दुखवतोयस? त्यांच्या अंगातून रक्त काढतोयस? दादा म्हणाला, मग विट्टी दांडू खेळायला येतोस? माझे आडले खेटर, मी नाही येत, जा. फणकाऱ्यानं मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवण झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हातांनी कुरवाळत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरी त्याच्या तळव्यांची आग होते. मग त्या वेळेस तर तो नुकता देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळं बरं वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता. मुकेपणानं मला बोलवत होता. परंतु त्याच्या पायांवर पाय द्यायचे नाहीत असं मी ठरवलं होतं. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधलं सारं प्रेम त्या दिवशी मरून गेलं होतं. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादानं शेवटी मला हाक मारली आणि म्हणाला, श्याम, देतोस का रे ताळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते हो. रोज रोज तरी तुला किती सांगावा याचे. पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. तिथे तू आहेस म्हणून सांगतो. दे रे जरा पाय. दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेला मी ठरवलं होतं. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केलं उठलो नाही. आई जेवत होती आणि दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जागचा हल्लो नव्हतो हे तिनं पाहिलं होतं. ती दादाजवळ आली आणि म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस रे? तो कोण आहे तुझा भाऊ? सख्खे दाईत पक्के. असे म्हणत आई खरंच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळवर भांडी घासायची होती, परंतु ते सारे आईनं पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, मोठ्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागावली नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो आणि म्हटलं, आई, तू जा, मी देतो पाय. आई हो ना दूर. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे. धसमुसळ्यासारखे देऊ नको हो. त्याला झोप लागेपर्यंत दे, मग जा खेळायला. श्याम, तुझाच ना तो भाऊ. असे म्हणून आई गेली. उष्ण्यांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली. माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवणं झाली. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात आणि त्यात येता जाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हानं करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणं पडलं होतं. माझ्या दादाच्या मनासारखं निर्मळ चांदणं पडलं होतं. दादा, मी, पुरुषोत्तम आणि बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वांची आजी, आई सुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनी सुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांना डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हणालो, आई, तू ते अभिमन्यूचं गाणं म्हण ना, मला ते फार आवडतं. पडला अभिमन्यू मृत्यू वीर रणी, चक्रव्यूह रचिला द्रोणांनी, पडला अभिमन्यू. म्हणतेस का? कृष्ण आणि अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कुठे पडला ते शोधावयास जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटते. कसं छान गाणं आहे ग, आई म्हण ना. आई म्हणाली, आज आजीचं छानदार गाणे म्हणणार आहे, तेच आज ऐक.
म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे, मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही. आईने आजीला सांगितले. दुर्वांच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागच सांगितलंय. चिंधीचे ते गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटलं काहीतरी पर्यातली पातेरी कोण हुक करी अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पितांबरीचे तरी आजी म्हण असं म्हटलं. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरे, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठण्याच आहेत हो. आजी गाणं म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणं म्हणायची, भावनामय होऊन गाणं म्हणायची, विषयाशी एक रूप होऊन गाणं म्हणायची. त्या गाण्याचे आकडकडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे चिंधीचे गाणे ज्यानं रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सुहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन आणि कृष्ण हे जसे एक रूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत असं आहे. असं दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेलं आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीनं कल्पलेला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण, हिच्यावर जास्त असं का? कवीला ही शंका आली आणि ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले. प्रसंग असा आहे की एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असुर या तीनही लोकात सात्वी राजस आणि तामसाहा श्रेष्ठ मध्यम आणि कनिष्ठ अशा तीनही प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्य पाहायला मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुलले असेल तर त्याचा वास सर्वत्र ने इत्यादी कामं ते करत असावयाचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते आणि सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले आणि त्यांनी त्यास क्षेमलिंगन दिले आणि कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम, कसली समान दृष्टी. मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे, तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे. बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असं म्हणू लागला की वारा ज्यांची घरं बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात काय येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारं सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितकं दार उघडाल तितका प्रकाश आणि हवा आत जाणार. तसंच माझं. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिनं खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी, हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का? हे बघ, मी सांगतो तसे कर. सुभद्रेकडे धावत पळत जा. तिला सांग, कृष्णाचे बोट कापले, एक चिंधी दे बांधायला. तिनं दिली तर घेऊन ये. तिनं नाही दिली तर द्रौपदीकडे जा आणि तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कोठे काय पाहिले सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस. तुला नारदा कंटाळा कधीच येत नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस, अरे एवढी घाई काय आहे? नारद म्हणाले, सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, भळाभळा रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठे देऊ? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला. आणि हा शालू, हा कुंती भोज राजाने भेट म्हणून पाठवला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ हो. ही मौल्यवान पैठणी. नारदा, चिंधी नाहीये रे. असे सुभद्रा म्हणाली. बरे तर
मी द्रौपदी ताईंकडे जातो असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलास. नाही रे, त्याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावयाचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो. मला ठेवा थोडा. द्रौपदी, थट्टा करावयाला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे आधी. नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला. खरे का रे नारदा, किती सेरे कापले, माझ्या कृष्णाचे बोट कापले. अरे रे 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 रे. असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिनं चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. माझ्या आजीनं गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो ऐकत. डाळिंब्या काढायचे विसरून गेलो होतो. गाणं झालं. मला आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारलं, आई, आजीला तू हेच गाणं आज म्हणावयास का सांगितले ते ओळखू? ओळख बरे, तू का मनकवडा आहेस? आई म्हटली. मी म्हणालो, आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना, तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करत नाही. मला हे तुला दाखवून द्यायचं होतं ना. मला लाजवण्यासाठी हे गाणं तू आजीला म्हणावयास सांगितलं, खरे की नाही सांग? आई म्हणाली, होय, तुला लाजवण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी हो. मी एकदम उठलो आणि दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटलं, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तुम्हाला क्षमा कर. दादा म्हणाला, क्षमा? हे काय रे? क्षमा आणि बिमा कशी मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग. तुझा लहरी स्वभाव मला माहितीये आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हे सुद्धा मला माहितीये. आई, आम्ही कधी एकमेकांना अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकांना मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद आणि देवाचा आनंद आहे.